तर आम्ही एका खास ठिकाणी फिरायला चाललो आहे. आत्ताशी आम्ही आलो आहे, पण आलेलं इतकं रॉयल आणि इतकं भारी वाटतंय. हे गळ्यात त्यांनी हार घातलेत, डोक्याला टीका लावून स्वागत केलं आहे. त्यामुळं टीका करायला काही यांनी स्कोपच ठेवलेला नाही आत्ता. म्हणजे असं मराठी मराठा मावळा रक्त जर असं सळसळवायचं असेल ना तुमच्यातलं, खरंच संजय लीला भन्साळीच्या सेटवर आल्यासारखं वाटतं. आणि ही आमची गोरेगावची ऐश्वर्या राय. पडशील हे मुख्य आपल्या महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर. हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. आम्ही मोनिकाला अचानक 2 दिवस सुट्टी मिळाली, तर आम्ही एका खास ठिकाणी फिरायला चाललो आहे. लोणावळ्याजवळ आहे, लोहगडाजवळ आहे, एक विशेष ठिकाण आहे. त्या ठिकाणाचं नाव मी फार सरप्राईज ठेवत नाही. त्या ठिकाणाचं नाव आहे छावणी. खूप कमाल जागा आहे. आम्ही पहिल्यांदा चाललो, ऐकलं आहे खूप आहे मित्रांकडून आणि ओव्हरऑल लोकांकडून. जरा कॉस्टली आहे, पण एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. आता अपेक्षा तर एवढ्या आहेत, बघूया तिथं जाऊन या अपेक्षा खरंच पूर्ण होत आहेत का अजून काही वेगळे अनुभव येत आहेत. मुंबईकडून पुण्याला जाताना राज्य सरकारने मधल्या फूड मॉलला थांबणं अनिवार्य केलं असल्यामुळे आम्ही तिथे थांबलो. तर्री पोहे आणि वडापाव या पदार्थांचा आस्वाद घेतला. लोणावळ्यानंतर लागणाऱ्या डोंगरावरचा हा घाटाचा रस्ता ओलांडून आम्ही छावणीकडे कूच करायला सुरुवात केली. महाराजांचा पुतळा, स्वराज्याची निशाणी भगवा ध्वज आणि किल्ले लोहगडाचं विहंगम दृश्य पाहून महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान पुन्हा जागृत झाला. याच भावनेनं आम्ही छावणीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. इथे पोहोचल्या छान अस्सल मराठमोळ्या पद्धतीनं आमचं स्वागत झालं. या ठिकाणी काय काय आहे आणि तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटी करू शकता याची माहिती या ताईंनी दिली. त्याच्याच बाजूला स्विमिंग पूल आहे, तो तुम्ही सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत एक्सेस करू शकता. जेवणाच्या वेळेला आम्ही पोहोचलो होतो, त्यामुळे गेल्या गेल्या आम्ही खाद्यगृहाकडे वळालो. रांधण हाट असं यांच्या रेस्टॉरंटचं नाव आहे, रांधण हाट. किती सुंदर नाव आहे. मस्त वारं सुटले सुसाट आणि फारच कमाल. आत्ताशी आम्ही आलोय, पण आलेलं इतकं रॉयल आणि इतकं भारी वाटतंय. हे गळ्यात त्यांनी हार घातलेत, डोक्याला टीका लावून स्वागत केलंय. त्यामुळं टीका करायला काही यांनी स्कोपच ठेवलेला नाही आत्ता. पण फारच सुंदर एक हा विसापूर फोर्ट आहे आपल्या बॅकग्राऊंडला. या विसापूर फोर्टच्या पायथ्याशी आहे ही जागा. इतकी सुंदर आणि इतकं सगळं शांत सुरेख आहे. इथे खाली सगळी ही जी खालची बाजू आहे, इथे ही सगळी राहण्याची व्यवस्था आहे. आत्ता वाऱ्याचा आवाज येत असेल तर येऊ द्या, कारण आजकाल शहरांमध्ये असं वारं आपल्याला अनुभवायला मिळत नाही. इथे जेवणही शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पद्धतीचं मिळतं आणि अस्सल मराठमोळं मिळतं. याचा आस्वाद नक्की घ्या. या खाद्यगृहाच्या छतावरती चित्र रामायण रेखाटलेलं आहे, ते नीट बारकाईनं बघा. त्यात खूप छान पद्धतीनं रामायणाची गोष्ट चित्ररूपात मांडलेली तुम्हाला दिसेल. तर अशी ही निसर्गरम्य छावणी आणि ही बघीत बसलेली पाहुणी. तर ही आहे ती जागा जिथे आम्ही आजची रात्र काढणार आहोत. हे आम्हाला प्रचंड आवडलंय. इतकं भारी आहे, इतकं भारी म्हणजे आय नो खूप जास्त. आता तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा खूप याची प्राइस जास्त असेल, तुमची किंमत जास्त आहे. इट इज अ प्रीमियम प्रॉपर्टी, पण वर्थ आहे. म्हणजे कधीतरी साठवलेले पैसे थोडेसे पदरचे खर्च करून इथे यायला काहीच हरकत नाहीये. येस प्लीज या. आणि जर तुम्हाला असं ऐतिहासिक किंवा असं पूर्ण म्हणजे असं मराठी मराठा मावळा रक्त जर असं सळसळवायचं असेल ना तुमच्यातलं, तर इथे याच म्हणजे लय भारी.
खूप भारी आहे. आमचं काय झालं तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला असं वाटेल की एवढं खर्च का करताय. आमची ॲनिव्हर्सरी होती तेव्हा माझं शूट होतं. मोनिकाचा बर्थडे झाला मार्चमध्ये तेव्हा तिचं शूट होतं. सो आमच्या सगळ्या ह्या मेन डेट्स अशा मिस झाल्या. त्यामुळे आम्हाला त्या स्पेशल डेट्सला काही स्पेशल करता आलं नाही. प्लस सुट्ट्यांचं मोनिकाचं शेड्यूल काही फिक्स नसतं. तिचं शूट लागतं. तिला आज कळतं की उद्या सुट्टी आहे का नाही. आज नाही, संध्याकाळी कळतं की उद्या सुट्टी. करेक्ट. आता तिला काल संध्याकाळी कळालं कन्फर्म की आज सुट्टी आहे. आज आणि उद्या 2 दिवस सुट्टी आहे तिला. तर तिने रात्री 11 वाजता त्यांच्या शेड्युलरला आणि त्यांच्या इथल्या मॅनेजमेंटला फोन केला आणि विचारलं की नक्की सुट्टी आहे ना, मी जाऊ ना. तेव्हा त्यांनी परमिशन दिली म्हणून आम्ही इथे रात्री 11 वाजता बुकिंग केलं आणि आम्ही इथे आलो. परमिशन दिली. कोणत्या ना कोणत्या सीझन मध्ये येऊन इथे राहा आणि हे सगळं एक्सपिरियन्स करा. हिवाळ्यात वगैरे जर आलात ना तुम्ही तर म्हणजे स्वर्ग 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 स्वर्ग. वृंदाला पण आवडलं लकीली. सो असा एक्सपिरियन्स इथे आहे. इतकं छान सुंदर आहे. किती सुंदर. एक एक गोष्ट दाखवतात. संजय लीला भन्सळच्या कुठल्या तरी सेटवर आल्यासारखं वाटते. अमेझिंग. मी तुम्हाला आता सगळं एक व्यवस्थित टूर देतो. रॉयल कार्ट या प्रकारच्या वास्तूमध्ये आम्ही राहणार आहोत. याचं नाव आहे नाणे मावळ. तर हा आहे दरवाजा. दरवाजा कशाला म्हणतात तर दरवाजा याला म्हणतात. दरवाजा, दार, कडी, कोयंडा. तर ही जी कडी आहे याच्या तिथं काहीतरी घालायचं. तर मला आठवत नाही कुठेतरी आमच्या कोल्हापूरच्या घरामध्ये कदाचित अशी कडी होती आणि किंवा बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं आहे. हाही कोयंडाच म्हणू शकतो. तर ह्याच्यामध्ये ते लॉक करण्यासाठी उलटणं ठेवलेलं असायचं आणि असं स्टीलचं नाही, तांब्या पितळ्याचं असं घसघशीत उलटणं याच्यामध्ये ठेवलेलं असायचं. त्याचं खाली टोकेरणीवरती एक का मला माहीत नाही की त्याच्यात काहीतरी अडकवायला. तर तसं लॉक करण्याची पद्धत पूर्वी होती. आता काय लॅच सिस्टीम आलेली आहे. स्मार्ट लॉक्स वगैरे 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 गोष्टी आलेल्या आहेत. तर हा दरवाजा असा उघडतो. लाकडी आहे, छान, खूप भारी. आणि हा एंट्रन्स. ते डबा आहे पितळ्याचा. त्या डब्यामध्ये झाड लावलेलं आहे. बाथरूम दाखवतो. वरती आर्च आहे. खांब वगैरे सुद्धा अत्यंत नक्षीकाम केलेले खांब आहेत. आणि ही झुंबर, छान आहे. एक झुंबर आहे. आणि हे पडद्याला हे पंखा. हो, पंखाच की. किती सुंदर ती पडद्यांची रचना. हा, किती सुंदर. खरंच संजय लीला भन्सळीच्या सेटवर आल्यासारखं वाटतं. आणि ही आमची गोरेगावची ऐश्वर्या राय. आणि ऐश्वर्या रायची आराध्या बघा. हे आराध्या बघा. आराध्या खुश झाली. उषा मिळाल्या तिला खेळायला. आणि हा 6 दिवस पाण्यात भिजवलेला अभिषेक बच्चन. कड्या कोयंड्यांचे इतके सुंदर सुंदर प्रकार आहेत. छोटीशी बाल्कनी आहे. खुर्ची छानपैकी बसायला. आणि असा हा समोर लोहगड आहे. हा लोहगड दिसतोय, तो समोर जो आहे तो हा लोहगड आहे. ही शांत बसते असं सगळेजण कॉमेंट करतात तुझ्यावरती. हा, पडशील. शांत मुलगी. झोपायचंय तिला पण झोपायचं नाहीये. उचला, फेका,
ही सगळी मजा मस्ती. दमलो मी, घाम आला मला एसीत. एसी आहे, फॅन आहे आणि इथं फार उकडत पण नाही आहे. तरी सुद्धा ह्या बॉयनी हिनी 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 हिनी. तर आता मी चाललो आहे जंगल वॉकला. मी एकटाच चाललो आहे कारण वृंदा आणि मोनिका झोपलेत रूममध्ये बेसिकली. आणि जंगल वॉक असल्यामुळे लहान मुलं अलाउड नाही आहेत. आय थिंक काय तिकडे प्राणी किडे विडे काही असू शकतात त्याच्यामुळे. हां, हा आहे ओडवास प्लांटचा लीफ. इफ यू स्मेल इट स्मेल्स लाईक दॅट ओनली. यू कॅन ट्राय. ही ओडोमॉसचा वास आहे याला. आई शपथ. पण ह्याच्यापासूनच बनतं ओडोमॉस. नाही याच्यात नाही, ते केमिकल बनते, पण याची याचं बेसिक नेचर हे आहे पण केवढा सेम म्हणजे फ्लाईज मच्छर खूप कमी येतात. हो ना. 90% कमी झाले आमच्या प्रॉब्लेम. काही आपण आमचं झाड तुटले हां, तर आम्ही प्लॅन घेतला की आम्ही ते झाड लावू. बरोबर. टिल डेट आम्ही जवळपास 7,000 प्लस झाडे लावले आम्ही आतापर्यंत. 7,000हून जास्त झाडं लावलेली आहेत इथे. यांनी ठरवलंय की इथं झाडं जर तुटली तर झाडं लावायची आणि झाडं वाढवायची. खूप प्रेमाने आणि आपुलकीने बघतायत या गोष्टींकडे हे. आता आणि खूप उत्साहाने सांगते. हां, आपलं हे आहे मल्टी स्पाइस प्लांट. ओके, मल्टी स्पाइस. हां. आता याला क्रश करा आणि स्मेल करायला. हां, याने काय होईल, आपले जे गरम मसाले असतात ते हो. आपण कमी यूज करू त्यांना आपण. आणि हे तर भाजी आपण पण हे एडिबल आहे. येस, याला प्रॉपर असा लवंग दालचिनी असा वास येतो याला. वाव. हातात काठी आलेली आहे. वय वाढतंय याची जाणीव यांनी करून दिली. आत्ता गेलं खाली. बघितलं राज्य फुलपाखरू कुठे गेलं काय माहिती. ब्लू मोर्मॉन नावाचं फुलपाखरू असतं जे स्टेट फुलपाखरू आहे. स्टेट बटरफ्लाय, राज्य फुलपाखरू असं त्याला दर्जा दिलेला आहे. ते फक्त महाराष्ट्रामध्येच आढळतं आणि त्याचा रंग ठराविक आहे. तो डार्क ब्लू आहे माझ्यामध्ये आणि त्याच्यावरती पांढरे ठिपके आहेत. तर माझं नाव जिगर सोळंकी आहे, तो रोनक खरे आहे. तर आम्ही दोघं तसं वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट आहे आणि आमचं या भागामध्ये मी वाईल्ड लाईफ फर्टिचं PhD चालू आहे. आणि आता आपण कुठल्या भागामध्ये ट्रेल करेन त्या भागामध्ये तुम्हाला सांगतो. आता आपण जिथे थांबलो आहे आपण सह्याद्री भागामध्ये आहे. वेस्टर्न घाट जे आपण म्हणतो आपला सह्याद्रीचं पूर्ण रेंज आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ता आपल्या बॅक साईडला जो येतो हा विसापूर फोर्ट आहे आणि समोरच्या साईडला आहे हा आपला लोहगड फोर्ट आहे. तुमच्या भागात अजून एक पक्षी बघा, आपली टिटवी. तर ही अंडी ना जमिनीवरती देते. तर ह्याच्या आजूबाजूला अंड्यांच्या आजूबाजूला कुठला बाहेरचा एखादा पक्षी आला, प्राणी आला, मग ते जोरजोराने आवाज करणार म्हणजे ते पळवणार तिला. हे त्याचं वॉर्निंग कॉल. हे आपल्या सह्याद्री भागामध्ये सगळीकडे तुम्हाला आढळून मिळेल. याला आपण तसं सायंटिफिकली नेडिया ग्लॉका म्हणतो आणि मराठीमध्ये रामेटाके दातपाडे. त्याचे कोणी पानं किंवा कोणी असे फांदे वगैरे काढले तर ते दात पडून जातात असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये असे काही कंपाऊंड जॉ मसलला लूज करतं, त्याच्यामुळे आपले दात असे बाहेर निघायला सुरुवात होते. आपल्या इथल्या गावावाल्यांकडनं आम्हाला असं कळलं, अजून माहिती अशी आम्हाला जेव्हा मिळाली तर त्यांनी असं सांगितलं, आता जुन्या काळी जे ॲनिमल मार्केट लागायचे ते जनावरं विकायची ना एकमेकांना, तर तेव्हा काय करायचं, हे पान आहे ना, हे पान जेव्हा तोडलं ना आपण त्याला हा रस निघतो. तो छोटासा तो रस जर का आपल्या हाताला वगैरे लागला ना आपण ते सॅप, नॉट दॅट मच. Yeah. It's a phone, yeah. You can't see this on a phone. Yeah. But this, the plant sap which it is present in it, it has some certain chemicals in it. Okay. So if you rub your hands with this chemical and on our face, it will just get swollen up. Ooh. So आधी काय करायचे ना? Oh my gosh, and you touched it. Yeah, it's okay. आधी काय करायचे, ह्याचे हे सगळं तोडून असं चुरा करून त्या गाई म्हशींना रगडायचे, म्हणजे सुजायचे. तर इथं हे अजून एक झाड आहे, हे ऍक्च्युली सुकून गेलेलं आहे. याला आपण मराठीमध्ये खुळखुळा म्हणतो, इंग्लिशमध्ये क्रोटोलारिया, आणि तसं कॉमनली बटरफ्लाय प्लांट म्हणू शकतो. याच्यावरती खूप जास्त क्वांटिटीमध्ये मला बटरफ्लाय बघायला मिळतात. आणि ह्याला हे जे असे पॉड्स असतात ना, हे सीड सुकल्यावरती हे झाडं ते अख्खं भरलेलं असतं. तुम्ही असं तरी हलवलं ना, असं खुळखुळ्यासारखा आवाज येतो, म्हणून त्याचं नाव तसं खुळखुळा, म्हणजे लहान मुलाची जी खेळणी कशी असते ना तसा आवाज आहे ह्याला. मुंग्यांचंच वारुळ माहिती. वाळवींचं आहे. वाळवीचं वारुळ. तर मुंग्यांचा युजली असे मोठेवाले तुम्ही एकत्र बघता, तर असे सेपरेट हे वाळवींचं आहे. आणि जे सर्वात उंचच असतं ना त्याच्यामध्ये राणी राहते. आता हे मुंग्यांचं वारुळ आहे. हे जे अँट हाऊस आहे ना, हे हार्वेस्टर अँट्स आपण यांना म्हणतो. ब्लॅक कलरचे तुम्हाला अँट्स दिसत पण असेल, आणि त्यांचं हे एंट्रन्स आहे.
इथनं ते आतमध्ये जातात. तर हे आता बघा, हे असं डिग्रेडिंग स्लोप म्हणजे डायरेक्ट स्लोपवरती बांधलेलं आहे, म्हणजे वरतून डायरेक्ट स्लोप आहे. पावसात काय होतं ना, वरतून स्लोप असलं की पाणी वरतूनच येणार ऑब्विसली. तर ह्यांनी काय केलं, हे जे होल बनवलेत ना, हे बघा, हे जे रिंग बनवलेत, रिंगची साईजची वरची जी आहेत ना, त्याची हाईट वरती केलेली, जेणेकरून पाणी आलं की ह्याला धडकून ह्याला वाचणार नाही, साईडने निघून जाणार. एक ब्लॅक कलरचं बघा घरट्यासारखं तुम्हाला मध्ये मध्ये दिसतंय बघा इथं अडचणीत, या साईडला वाटलं असं थोडंसं, हे बघा समोर दिसलं ते. हा काय वाटतं तुम्हाला? हा, लाल आणि काळे म्हणजे छोटे मुंगे असतात त्या. हे पण दिस इज ऑल्सो अँट. हे वाले जे आहेत ना, याला पगोड अँट म्हणतो आपण. ब्लॅक आणि रेड कलरचे छोटे अँट्स असतात ते. हे त्यांच्या सलाइवा, माती आणि ड्राय लिव्हचं मिक्सचर म्हणून ते हे बांधतात आणि झाडाच्या अशा ठिकाणी बांधतात. आता तुम्ही बघा किती अडचण आहे, म्हणजे एखादा शिकारीला जायचं असेल जे मुंगे खातो त्याला जायला पण अडचण येईल, त्यामुळे ते असं बांधलं की सहज शिकारी नाही पोहोचलं पाहिजे. जसं आपण ऐकतो वाघ टेरिटरी मार्क करतो, त्याचा एरिया मार्क करतो, तर बिबट्याने पण टेरिटरी मार्क केलेली आहे. आणि कधी कधी तुम्ही घरी पण आपण जे मांजर असते नख शार्प करतात बघा, घासून नख पण शार्प केलेली. आणि हा जो लहान आहे, बराच बिबटे लहान आहे, म्हणजे आपल्या ह्या छाती एवढंच येतोय. अडल्ट असतं प्रॉपर, हेच हितपर्यंत तरी कमीत कमी फुल ग्रोन यायला पाहिजे. लहान आहे अजून, बरं गोष्ट मिळाली. हे पण एक टाईपचं फंगसच आहे, याचं फ्रुटिंग बॉडीला आपण मशरूम म्हणतो. तर मशरूमचं काम काय, कोणाला काय माहिती, आपण फक्त खाण्यापुरतच वापरतो. मशरूम काय करतं, आता बघा, हे एक तुटलेली फांदी आहे किंवा झाड पडलेलं आहे किंवा शेण वगैरे तुम्ही बघता, युजली त्याच्यावरती मशरूम खूप कॉमनली आपल्याला बघायला मिळतात. तर मशरूम काय करणार, आता हे पडलेलं, हे मेल आहे, म्हणजे मग ह्याच्या आतलं जे काही न्यूट्रिशन आहे, ऑर्गॅनिक मॅटर जे उरलेलं आहे, ते सगळं ॲब्झॉर्व करण्याचं काम मशरूम, म्हणजे ह्याला डिकम्पोज करणार, डिकम्पोजर आहे, याला डिकम्पोज करणार आणि ह्यांनी सगळं ओढून घेतलेलं, ॲब्झॉर्व केलेलं आहे. जेव्हा मशरूम मरणार, यांनी जे काही ॲब्झॉर्व केलं ते सगळं मातीला, सॉइल रिसायकल करणार. काय कमाल गोष्टी कळत आहेत, कधी कळल्या असत्या. सह्याद्रीच्या घाटात किती छोट्या छोट्या गोष्टी दडलेल्या आहेत आणि किती सौंदर्य लपलेलं आहे आपल्या महाराष्ट्रात. महाराष्ट्राच्या समृद्धतेचा आनंद घेत आम्ही सुखावत होतो. वृंदाचं सुद्धा या मातीसोबत घट्ट नातं तयार व्हावं म्हणून तिलाही इथल्या गवतावर मनसोक्त बागडू दिलं आणि मग आम्ही निघालो तरण तलावाकडे, अर्थात स्विमिंग पूलकडे. हा एक्सपिरियन्स काय कमाल आहे बघा. एका बाजूला लोहगड, एका बाजूला विसापूरचा किल्ला आणि मध्ये ही छावणी आहे आणि ह्या निसर्गाच्या मधोमध हा स्विमिंग पूल आहे. काय कमाल ना. वाव वृंदा, अशी सगळी मजा आहे, मस्त मज्जा चाललेली आहे. आणि आजचा आमचा पहिला दिवस आहे. अजून उद्याचा एक सकाळ बाकी आहे, आजची रात्र पण बाकी आहे. रात्रीचं जेवणाचा मेन्यू काय काय असणार आहे मोनिकाच्या ब्लॉगमध्ये बघा. पाण्यात डुंबून झाल्यावर भूक लागणं स्वाभाविक होतं. मग इथल्या मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घेतला. त्यात झुणका, टोमॅटोची चटणी, तिखट मीठ लावलेली आपल्या सगळ्यांची लाडकी कैरी, आमटी अशा मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल होती. रात्री हा परिसर काहीसा असा दिसतो, अत्यंत शांत आणि अत्यंत छान वाटतं. तर ही होती आमची छावणी. आम्ही जी एक रात्र ही छावणी टाकली होती. आत्ताही रातकिड्यांसारखे एक दुसरे किडे असतात, त्यांचा आवाज येतोय आणि बग्गी आलेली आहे. ह्याच्यातून मी आता वरती जाणार. वरती त्यांचं रिसेप्शन डेस्क आणि रेस्टॉरंट आहे. मोनिका ऑलरेडी ब्रेकफास्टसाठी वृंदाला घेऊन वर गेलेली आहे. तर मी वरती जाणार आणि आम्ही निघणार. मी काय ब्रेकफास्ट आत्ता करणार नाही, कारण लोणावळ्यात मला दुसऱ्या ठिकाणी एक काहीतरी खायचं आहे. ते तुम्ही माझ्या रीलमध्ये बघा. तर असा आमचा स्टे खूप प्लेझंट होता, खूप मस्त वाटलं, खूप मजा आली. तर हे आहे इथलं म्युझियम. खूप छान छान गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत. तर माधवराव पेशवे यांचे हस्ताक्षर, छत्रपती संभाजी महाराज त्यांचं हस्ताक्षर दिसतंय का? सगळं रिफ्लेक्शन आहे, पण तुम्ही ॲक्च्युअल याचा अनुभव घेण्यासाठी. आणि हे पहा, हे मुख्य आपल्या महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर, ज्यांच्यामुळे आज आपण आहोत, या भाषेत बोलू शकतोय, व्यवहार करू शकतोय, ह्या भूमीमध्ये अभिमानाने राहू शकतोय.
ते छत्रपती शिवाजी महाराज. चांदीच्या जरीची साडी आहे जी मोनिकाला, ज्या साडीनं भुरळ घातली. फारच सुंदर आहे. तर आता आलोय लोहगडाच्या पायथ्याशी. आमची काय सुट्टी संपली असं म्हणू शकतो आपण. तर तुम्ही जर इकडे आलात छावणीला, जर तुम्ही आलात तर तुम्ही हा एक छोटासा ट्रेक पण करू शकता. लोहगडाचा छोटा ट्रेक आहे हा, खूप मोठा ट्रेक नाही आहे. करू शकता. आम्ही पण करणार होतो, पण वृंदाला घेऊन सगळं मॅनेज करणं आत्ता पॉसिबल नाही आहे. ती थोडी मोठी झाली की मग तिला सगळे गड किल्ले पण दाखवायचे. तोपर्यंत जरा आमचं पण फिटनेसवरती आम्ही काम करू. म्हणजे माझ्या पाहिलं का लुक पाहिलंय का? नाही, आता धावपळीत मुंबईला पोहोचणं हा एक आत्ता आमच्याकडे एकच पर्याय आहे. तरी आम्ही मध्ये एक छोटासा खाण्यासाठीचा थांबा घेणार आहोत. आणि तिथे काय खाणार आहोत ते माझ्या शॉर्टमध्ये, तुम्ही रीलमध्ये बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सपोर्ट करा. कारण की आपल्याला भरपूर फिरायचं आहे, भरपूर ठिकाणं तुम्हाला दाखवायची आहेत. बजेट फ्रेंडली ठिकाणं पण तुम्हाला दाखवायची आहेत, कॉस्टली ठिकाणं पण तुम्हाला दाखवायची आहेत. महाराष्ट्र मुख्यत्वे आमचा फोकस असणार आहे की मुख्यत्वे महाराष्ट्रातली कुत्री नाही दाखवणार, पण महाराष्ट्रातली काय झालं हां, तर महाराष्ट्रातली अनेक ठिकाणं, अनेक छान छान गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सो त्यासाठी फॉलो करत राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू. टाटा. बाय बाय.